मी सर्जन डॉक्टर साजी यांना पुन्हा एकदा साक्ष देण्यासाठी तुमच्याकडून अनुमती मागतो. CW8 डॉक्टर शाजी. डॉक्टर, तुमचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे सांगतात की मृत्यूचं कारण डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झालं. येस. मला सांगा, त्याचा मृत्यू बिअरची बॉटल मारल्यामुळे झालाय? नाही सर, बिअरच्या बॉटलने झालेली जखम मृत्यूचं कारण नाहीये. मला वाटतंय डोक्यावर कुठल्या तरी वस्तू लागल्यामुळे की पडल्यामुळे मृत्यू झाला असेल, किंवा कुठल्या तरी व्यक्तीने त्याच्या डोक्यावर खूप जोरात मारलं असेल. युअर ऑनर, DSPच्या अतिरिक्त प्रभावामुळे केस विस्कळीत झालीये आणि आपल्या मुलीला वाचवण्यासाठी माझ्या क्लायंटला बळीचा बकरा बनवलं गेलंय. रीनाने स्टीफनवर त्याला मारण्याच्या उद्देशाने हल्ला नाही केला. ते आत्मरक्षणासाठी होतं. स्टीफन सारखे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींना जाळ्यात अडकवतात आणि त्यांच्या भविष्याची वाट लावून टाकतात, आणि अशा घटना तर रोज होत असतात. जेव्हा माझा अशिल जोजी रिसॉर्टवर गेला होता तेव्हा त्याचा हेतू स्टीफनला मारणं किंवा त्याच्यावर हल्ला करणं असा अजिबात नव्हता. माझ्या क्लायंटने खोलीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी स्टीफन मेलेला होता. कदाचित हे तेव्हा झालं असेल जेव्हा स्टीफन नशेमध्ये धुंद होऊन बेडवरून खाली पडला असेल. म्हणून मी न्यायालयाला विनंती करतो की माझ्या क्लायंटला स्टीफनच्या खुनाच्या केसमधून बिनशर्त निर्दोष मुक्त करण्यात यावं. The prosecution miserably fails in proving the charge framed against the accused.